दरम्यान सत्ता स्थापनेला एकनाथ शिंदेंमुळे उशीर होतोय असं म्हणणं चुकीचं आहे असा दावा दीपक केसरकरांनी केलाय। आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सुद्धा सिद्ध करून दाखवलं। आता त्यांचा कशा रीतीने मान राखायचं हे दिल्लीने ठरवायचं, आम्ही ठरवणार नाही, सूचक वक्तव्य केलेलं आहे आमदार दीपक केसरकरांनी। माजी मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचा मान राखला जाईल अशी भोसरी टीका छगन भुजबळांनी केली। लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, त्यांचा ही प्रक्रिया डिले होण्यामध्ये कुठलाही हात नाही। अशा वेळेला आमची जर तारीख ठरलेली असेल मुख्यमंत्री यांच्या शपथविधीची आणि सरकारच्या शपथविधीची, तर त्याच्यावर अधिकची चर्चा करण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे। कोणी ह्याच्यावर कुठलेही कॉमेंट्स करायचे नाही आहेत। एकदा मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आदरणीय पंतप्रधान महोदय जो काय निर्णय देतील आपल्याला मान्य आहे, त्याच्यामुळे हा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली, जिंकली गेली, त्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा। अहो, प्रत्येक माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला जातोच, तो शासनामध्ये, तो पब्लिकमध्ये, सर्व ठिकाणी। कोणी माजी मुख्यमंत्री झाला तरी त्याला माजी मुख्यमंत्री ओळख शेवटपर्यंत आणि तो सन्मान करत असेल। त्याच्यामध्ये नवीन काय त्यांनी सांगण्यासारखं नाही आणि त्यांचा सन्मान राखलाच जाईल। अजित पवारांना समोर मला काय माहिती, असं कोणी आरोप केलेला मला माहिती नाही। ठीक आहे, धन्यवाद।